अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तब्बल 14 वर्ष न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते। कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2012 मध्ये ही धक्कादायक घटना समोर आली होती। त्यावेळी अवघ्या 9 वर्षाच्या मुलीवर तिच्या वडिलांकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता। हा प्रकार एका व्यक्तीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला। तत्कालीन पोलीस अधिकारी आर.पी. देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास केला। त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सुरू होतं। तब्बल 14 वर्षांनंतर कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लक्ष्मीकांत बिडकर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचेही महत्त्व आहे। कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणात झालेला हा निकाल अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याची प्रक्रिया आणि न्यायालयीन निर्णयाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरलाय। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।